लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंदोरी गावातून एक अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे। शेतकरी लिंबाजी अप्पा मधुकर क्षीरसागर वय 48 यांनी कर्जाच्या ओझ्याखाली कंटाळून आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर येते आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे 2,40,000 रुपयाचं कर्ज होतं। अतिवृष्टी, पीक विमाचा प्रश्न आणि सततची नापिकी या सगळ्या संकटाने त्यांना आर्थिक अडचणीत ढकललं अशी चर्चा सुरू आहे। या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय। यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। घरातील आधारस्तंभच निघून गेल्याने हे कुटुंब सध्या मोठ्या संकटात आहे। दरम्यान अहमदपूर तहसीलदारांनी सांगितले की प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून प्रशासन लवकरच कुटुंबाची भेट घेणार आहे। पण एक प्रश्न कायम राहतो, शेतकरी किती दिवस अशा परिस्थितीत झगडत राहणार आणि अशा घटना थांबवण्यासाठी ठोस पावलं कधी उचलली जाणार का? आणि शेवटी एक मनापासून विनंती, शेतकरी बांधवांनो, कोणतीही परिस्थिती असो, कृपया आत्महत्यासारखे टोकाचा निर्णय घेऊ नका। तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलांची जबाबदारी आहे। अडचणीतून मार्ग नक्की निघतो, पण आयुष्य संपवणं हा मार्ग नाहीये। शेतकरी योद्धा न्यूज तुमच्या सोबत, तुमच्या आवाजासाठी मी दत्तात्रय बेंबडे, शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह। चला तर पाहू सविस्तर। सारखं त्यांनी टेन्शनमध्ये राहायचे, कसं फेडू मी कर्ज, बँकेचं कर्ज होतं, कसं फेडू मी, मुलीचं लग्न झालं म्हणून त्याच्या टेन्शनमध्ये त्यांनी केली आत्महत्या। 4-5 लाख हां, शेतात अर्ज दिला होता पण त्याचं काय भेटलंच नाही। ऊस बी जळाला होता, कर्ज माफ व्हावं। काल लिंबाजी मधुकरराव क्षीरसागर यांनी आत्महत्या केली। त्यांच्यावर जवळपास पीक कर्ज आणि सावकारी कर्ज मिळून 4-5 लाख रुपये कर्ज होतं। त्या कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आणि सतत 2 वर्ष झालं आमच्या भागामध्ये नापिकी होत आहे। कुठला विमा मिळत नाही शासनाकडून, कुठलं सहकार्य होत नाही, त्यामुळं ही आत्महत्या करण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली। माझं नाव दीपक लिंबाजी क्षीरसागर। माझ्या वडिलांनी कर्जाला कंटाळून गळफास घेतलेली आहे। गेल्या वर्षी ऊस जळाला, त्याच्यामुळं पण त्यांनी, आणि बँकेचं आणि इतर सगळं म्हणून 5 ते 6 लाखाच्या आसपास कर्ज होतं माझ्या वडिलावर, त्याच्यामुळे त्यांनी काल गळफास घेतली। तेच म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळेस ते ऊस जळायचा आर दिला, त्याचं बी काही भौतिक तहसील कार्यातून काही आर्थिक मदत आली नाही। DCC बँक आमची फक्त व्याज भरून घेत होती, पण आता त्याने गेल्या वर्षीपासून पूर्ण रक्कम भरा आणि चालू बाकी करा असे त्यांनी आट घातल्यामुळे आमच्यासारखे बरेच शेतकरी अडचणीत आहेत सध्या। कारण ह्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे माझं स्वतः 3.5 लाख रुपये कर्ज असून मी भरू शकलो नाही। कारण मी त्याला बँकेला जाऊन म्हणलो की बाबा ह्या वर्षी व्याज घ्या, कारण एवढी रक्कम आम्ही भरू शकत नाही, पण बँकेचे कर्मचारी काही सहकार्य करायला तयार नाही। सुरेश भैयाला तुमच्या माध्यमातून आम्ही अशी कल्पना देतो की आपण सर्व DCC बँकवाल्याला ह्या वर्षी शेतकऱ्याचे व्याज घेऊन चालू बाकी करून द्यावं, तरच शेतकऱ्याला थोडी मदत होईल। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलीचं लग्न झालं 2 वर्षाखाली आणि मुलगा शिकत आहे, की ह्याचा मुलगा आहे।